नुसताच काढला. कांबळे शाळेत गेला. मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली. पण सावित्री काढताना त्यानं सरस्वती नाही खोडली. हे विलक्षण. मी म्हणते ना कट्टरता नको आहे मला, ह्याच्यात पण आहे. सरस्वती नाही खोडली पण सावित्री काढली. म्हणून मास्तरनं चिडून कांबळेला असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे मी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. हा काढला म्हणजे तो ठाम राहिला, लढत राहिला. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला आणि कांबळे गुलाबी झाला, तिच्या प्रेमात पडला. मग गार्डन मध्ये बसल्यावर तिनं विचारली त्याची जात. कांबळे म्हटला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग तिनं ती कोपऱ्यात येऊन कांबळे असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे मी हुशार, नाही रडला, नुसताच कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणला पटत नाही, फुले वाचा. नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हणला जमत नाही, बाबासाहेब वाचा, 22 प्रतिज्ञा वाचा. मग शेवटी भावकी म्हटली जागरण बोका कोण बोकाड तरी. कांबळे म्हणला पटतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळे बोकाड शिजवून असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळे चळवळीत सगळ्यांची गटतड बघितली. आता आमच्या केंगार साहेबांचं नाव घेतल्यानंतर सांगावं लागतं. उपाध्यक्ष RPI आठवले गट, RPIचे उपाध्यक्ष एवढंच पाहिजे. पण कंसात लय काय काय, कंसातलंच महत्वाचं आले, मेन राहिले बाजूलाच. कांबळे वाईट वाटलं, सगळे गट तट. कांबळे सर्वांना म्हटला, सगळ्यांनी एकत्रित या, एकत्रित या, एकत्रित. चळवळ समजून घ्या, बहुजन एकत्रित. दिवसभर बोंबलत राहिला. मग संध्याकाळी सगळे एकत्रित आले वैतागून आणि एकत्रित येऊन आपल्याच लोकांनी, आपल्याच कांबळेला असा तुडवला, असा तुडवला. मग याला कळलं की तुडवायलाच एकत्रित आले. पण कांबळे नाही रडला, नुसताच काढला. ते कांबळेचा मुलगा आता मोबाईलवर येणार. रील बघत बघत कांबळेच्या मुलाने विचारलं, डॅडा फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? ही संविधान काय भानगड डॅडा? आणि छत्रपती शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. म्हणला गावभर फिरलं पण घरातच नाही उगवलं. मग त्यानं दार लावून पोरालाच असा तुडवला, असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे बी डबल हुशार, तो दोनदा काढला. नाही रे. आणि आता कांबळे वेडा झाला. कांबळेला व्यवस्थेने वेड ठरवलं. कांबळेला शेजाऱ्यानं, गावानं, सिस्टीमनं वेड ठरवलं. कांबळे वेड्यासारखा भारतीय म्हणतोय, कांबळे वेड्यासारखा मानवता म्हणतोय, कांबळे वेड्यासारखा शिवराय भीमराय सांगतोय, कांबळे वेड्यासारखं माती म्हणतोय, देश म्हणतोय, अखंडता म्हणतोय, विविधतेने नटलेल्या परंपरा. वेड्यासारखं कांबळे काही ना काहीतरी बडबडतोय. पण इथली व्यवस्थेचे डॉक्टर सुद्धा कांबळेला श्वास देऊन तुडवतात. पण कांबळे नाही रडत, तो नुसताच कच्ची
हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पॅन्थर जिवंत आहे, बाबासाहेब जिवंत आहे, भारतीय जिवंत आहे आणि हा देश आणि इथला हंदका जिवंत राहणार. मित्रांनो, पॅन्थरच्या या सन्मान सोहळ्यात व्यापक दृष्टिकोन ठेवून व्यापकतेनं सर्व समाजातील जाती धर्मातील बंधू भगिनींना एकत्र आणण्याचा पॅन्थरचा नवा विचार, नवी दृष्टी ही आजच्या या अखंडित भारताला अखंडित ठेवण्याची गरज होती. ती आमच्यातल्या पॅन्थरांनी आता ओळखायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळं मलाही त्या विचारांचा उपयोग